नमस्कार, मी सागर जगताप। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आल्यानंतर गेल्या 1.5 महिन्यापासून बीड जिल्ह्यातील राजकारण चांगलंच राज्यामध्ये धुमसत आहे। त्यातच पालकमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये बीडमध्ये गुरुवारी चांगलीच खडाजंगी उडाली। खासदार बजरंग सोनवणे, भाजप आमदार सुरेश धस आणि अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली। मात्र अजितदादांनी या सर्वांना सज्जड दम देत बीड जिल्ह्यासाठी चांगले काम करण्याच्या सूचना दिल्या। सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळातील कथित बोगस बिलांचा मुद्दा उपस्थित केला आहे। तसेच बिंदू नामावली आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांविषयी सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांसमोर भूमिका मांडली आहे। परळीमध्ये 73 कोटी 36 लाख रुपयांची कामे दाखवून बोगस बिलांच्या आधारे पैसे उचलण्यात आल्याचा मुद्दा सुरेश धस यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित केला। त्याच वेळी बीड जिल्ह्याच्या बदनामीवरून मंत्री धनंजय मुंडे, आमदार सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यात चांगलीच खडाजंगी उडाली। महाविकास आघाडी सरकारच्या काळात धनंजय मुंडे पालकमंत्री होते। त्या काळात त्यांनी पालकमंत्रीपद भाड्याने दिले होते असा आरोप सुरेश धस यांनी केला होता। आता पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे। यावर अजित पवार यांनी त्यांना लेखी तक्रार देण्याची सूचना दिली आहे। यावेळी बीड जिल्ह्याला बदनाम केले जात असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे। यावर आमदार धस आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी कोण बदनाम करत आहे असा सवाल त्यांना केला। बीड जिल्ह्यात अधिकाऱ्यांवर कोणाची दहशत आहे हेही उघड करा असा सवाल सुरेश धस आणि आमदार बजरंग सोनवणे यांनी केला। यावरून पालकमंत्री अजित पवारांसमोर मंत्री मुंडे आणि सुरेश धस, बजरंग सोनवणे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली। या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंकी, आमदार नमिता मुंदडा आणि संदीप क्षीरसागर, आमदार विजयसिंह पंडित उपस्थित होते। काही दिवस तुमचे वागणे, बोलणे बघेन आणि सरड्यासारखे रंग बदलणारे काही असतात, उगवत्या सूर्याला नमस्कार करणारेही काही असतात। उद्या कोणी आले तर एवढ्या वेळेस पांघरून घाला असं म्हटले तर जमणार नाही। आता पांघरून माझं फाटून गेलंय, एवढ्या वेळेस पदरात घ्या, आता माझाच पदर राहिला नाही असे चांगले वागा, तुमच्या मागे ताकद उभी करेन। चुकीचे वागलात तर कारवाई केली जाईल। शासनाच्या नियमाप्रमाणेच कलम लावले जातील, मकोकाही लावला जाईल। बाहेरचे लोक येत आहेत, त्यांना जर कोणी खंडणी मागितली, रस्ते अडवले तर खपवून घेणार नाही असा सज्जड दमच अजितदादांनी दिला। आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा, आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा। चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये। त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या। उद्याच्याला कुठल्या बाबतीमध्ये मला जर कळलं तर मी पोलिसांना आत्ताच तिथं सांगणार आहे, राजकीय हस्तक्षेप पोलीस लोक करत असताना मी होऊन देणार नाही, महायुतीच्या कुणाकडच्याकडनंच होऊन देणार नाही। जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल, जर कोणी तिथं कुठेतरी वेळेवाकळे प्रकार केलेले असतील, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये। माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागे पुढे बघणार नाही।
मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईन. मी आधीच देवेंद्रला सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे. कुणी रिव्हॉल्वर काढतं, वर काही रिव्हॉल्वर उडवतात, कुणी इतर रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात. मी डिपार्टमेंटला सांगणार आहे, जे कुणी वर रिव्हॉल्वर वाहून फिरेल त्याचं लायसन कॅन्सल करायचं. रिव्हॉल्वर हे तुमच्या स्वसंरक्षणाकरता किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर ट्वेल बोर किंवा सिंगल बोर जे काही तुम्हाला घ्यायचे ते तुम्ही घरामध्ये ठेवले पाहिजे. तिथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे. हे जे रीळ तुमचे बनतात ना, ते पण मी खपून घेणार नाही. मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे. ह्याच्यामध्ये कुणाला मला टार्गेट करायचं नाही, परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे, इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे. अंबेजोगाई सार्वजनिक बांधकाम कार्यालयाअंतर्गत 73 कोटी 36 लाख रुपयांची कामे दाखवून बोगस बिलांच्या आधारे पैसे उचलण्यात आले होते. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची सविस्तर माहिती असलेला पेन ड्राईव्हच मी अजितदादांचे स्वीय सहाय्यक डिसले यांना बुधवारी रात्रीच दिला. पेन ड्राईव्ह दिल्यापासून जिल्ह्यातील 500 लोक कोमात गेले असा दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे. त्यावर सविस्तर लेखी तक्रार द्या अशी सूचनाच आमदार सुरेश धस यांना अजित पवार यांनी दिलेली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. तुम्ही चॅनल पाहताय पण लाईक सबस्क्राईब करत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.